जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पवार काका पुतण्यांमध्ये दुरावा। शरद पवारांपासून 2 खुर्च्या सोडून अजित पवार बसले। बैठकीत पवार आणि सुप्रिया सुळेंकडे बघणंही अजितदादांनी टाळलं। पुणे जिल्हा समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी। मावळप्रमाणे बारामती शिरूरलाही निधी मिळावा, सुळेंची मागणी तर शेळकेंचाही पलटवा। विधानसभेसाठी भाजप उद्या रणशिंग फुंकणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मार्गदर्शन। विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हवरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। भाजपच्या प्रवक्त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्तेही मैदानात। काँग्रेसकडून प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर। 41 दिवसात आचारसंहिता लागेल, जोमाने कामाला लागा। ठाकरेंच्या संपर्क प्रमुखांना सूचना। तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम। अदानीनं झेपत नसेल तर धारावीचं टेंडर रद्द करून नव्याने काढा, उद्धव ठाकरेंची मागणी। मुंबईला अदानी सिटी करण्याचा मोदी शहांचा डाव असल्याचा आरोप। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। पवार म्हणतात अतुल बेनके माझ्या मित्राचा मुलगा, तर अजित पवार म्हणतात सीट धोक्यात आल्यामुळे भेट। मनोज जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण सुरू। सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसह 9 मागण्यांसाठी आंदोलन। अंतर्वालीला कुणीही येऊ नये असं आवाहन। दरेकर लाड काहीही बरळतायत, त्यांच्यावर मराठे तुटून पडतील, मनोज जरांगेंची टीका। तर जरांगेंच्या डोक्यावरचं राजकारणाचं भूत उतरवणार, दरेकरांचा हल्लाबोल। मनोरमा खेडकर यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ। तर पोलीस कोठडीत जेवण वेळेवर मिळत नसल्याची मनोरमा खेडकरांची तक्रार। नागपूरमध्ये दमदार पाऊस। मनपाच्या कामांमुळे रस्त्यांवर पाणीच पाणी। 6 तासात नागपूरमध्ये 217.4 मिलीमीटर पावसाची नोंद। चंद्रपूरच्या नागभीडमधील विलम नाल्यात 13 वर्षाचा मुलगा गेला वाहून। तर उमा नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं चिमूर शहरातल्या घरांमध्ये शिरलं पाणी। धर्मवीर 2 चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च। प्रसाद ओक यांचा गुरुपौर्णिमा विशेष परफॉर्मन्स। तर मंचावर जात शिंदेंकडून आनंद दिघेंना मानवंदना। प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकरांना 2024चा पुण्यभूषण पुरस्काराने सन्मान। इन्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष नारायण मूर्तींच्या हस्ते गौरव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।